आज 1 जानेवारी अवघा जग नवीन वर्षाचे स्वागत करण्यात मग्न असताना बहुजनांसाठी हा दिवस केवळ एक कॅलेंडर बदलण्याचा दिवस नसून स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचा सूर्योदय असलेला दिवस आहे। आजपासून 208 वर्षापूर्वी इसवी सन 1818 मध्ये भीमा कोरेगावच्या रणभूमीवर जो इतिहास घडला तो केवळ एक लढाई नव्हती, तर तो अन्याय आणि विषमतेविरुद्ध पुकारलेला एक एल्गार होता। रक्त सांडले तरी चालेल पण गुलामीचे जिने मान्य नाही, हा बाणा उराशी बाळगून अवघ्या 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28,000 अवाढव्य सैन्याचा सामना केला। ही लढाई संख्याबळाची नव्हतीच, ती होती आत्मसन्मानाची। ज्या हाताने समाजाला नाकारले होते त्याच हातांनी तलवारी पकडून इतिहास लिहिला की जर संधी मिळाली तर आम्ही रणांगण गाजवू शकतो। मग या भीमा कोरेगाव संघर्षातून आपण काय प्रेरणा घ्यावी? या संघर्षातून प्रेरणा घ्यावी निर्धार आणि जिद्दीची। जेव्हा समोर संकट मोठे असते तेव्हा घाबरून न जाता धैर्याने सामोरे जाणे हीच खरी वीरवृत्ती आहे। 500 विरुद्ध 28,000 हे गुणोत्तर अशक्य वाटणारे होते, पण विजयाचा निर्धार पक्का होता। हा संग्राम केवळ संघर्षाचा, युद्धाचा नव्हता, तर तो अन्यायाविरुद्ध लढा होता। भीमा कोरेगावचा विजय हा केवळ एका राजवटीचा पराभव नव्हता, तर अस्पृश्यता, जातीवाद आणि मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या मानसिकतेचा पराभव होता। हा संघर्ष स्वाभिमानाचा होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये या विजय स्तंभाला भेट देऊन जगाला सांगितले की हा स्तंभ म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक आहे। त्यांनी आपल्याला शिकवले की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दिली की जो बंड करून उठतो। आज रणांगणावर तलवारी चालवायच्या नाहीत, पण आजचा संघर्ष हा शिक्षण, प्रगती आणि वैचारिक क्रांतीचा आहे। भीमा कोरेगावच्या वीरांनी आपल्याला लढण्याची प्रेरणा दिली। आता आपल्यालाही घडण्याची जिद्द धरायची आहे। अज्ञान, व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा या विरुद्ध आपल्याला युद्ध पुकारून त्यांना आपल्याला गाडून टाकायचे आहे। शेवटी इतकंच म्हणेन, भीमा कोरेगावच्या रणांगणावर इतिहास नवा घडला होता। भीमा कोरेगावच्या रणांगणावर इतिहास नवा घडला होता। स्वाभिमानासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब तिथे सांडला होता। नका समजू ती केवळ एक विजय गाथा, नका समजू ती केवळ एक विजय गाथा, तो तर दबलेल्या माणसाचा पुन्हा उभा राहिलेला माथा होता, पुन्हा उभा राहिलेला माता होता। चला तर मग या शौर्यदिनी आपण प्रतिज्ञा करूया की आपण संविधानाचा आदर करू, समता प्रस्थापित करू आणि आपल्या कर्तृत्वाने या देशाचे नाव उज्ज्वल करू। परत सर्वांना नवीन वर्षाच्या आणि 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजयाच्या हार्दिक शुभेच्छा। भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, भीमा